विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। शिर्डीच्या पावनभूमीत पुन्हा एकदा सर्व धर्म समभावाचा सुंदर संदेश देणारा भव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडला आहे। साईबाबांच्या नगरी शिर्डीमध्ये यंदा 41 जोडपी विवाह बंधनात अडकली। हिंदू आणि बौद्ध धर्मीय वधूवरांनी एकाच मंचावर शाही थाटात आपला संसार सुरू केला। साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे सुरू असून आज एक मोठी सामाजिक चळवळ बनला आहे। कैलास कोते यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाने आजपर्यंत 2500हून अधिक जोडप्यांचे विवाह पार पाडले आहेत। स्वतःला मुलगी नसल्याची खंत मनात असताना आईच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या कार्यामुळे आज हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य या दाम्पत्याला लाभले आहे। यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र येण्याची आणि साधेपणाने विवाह करण्याची संधी मिळते। हा सोहळा केवळ विवाह नाही, तर सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभावाचा जिवंत संदेश देणारा एक प्रेरणादायी उत्सव आहे। एकता, समानता आणि मानवतेचा खरा उत्सव, शिर्डीचा सामुदायिक विवाह सोहळा।
साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याकरता वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय महंत कष्टिकानंदजी महाराज, आदरणीय महंत विष्णुगिरी महाराज, आदरणीय महंत अरुणगिरीजी महाराज, हरिभक्त परायण सुधीरजी महाराज, डॉक्टर कय्यूम शेख, ज्ञानेश्वर आबा मार्केट कमिटीचे चेअरमन, शिवसेनेचे नेते कमलाकरजी खोते, व्यासपीठावर सर्व शिर्डी नगरपालिकेचे नगरसेवक, प्रभाकर खोते, या विवाह सोहळ्यासाठी बापूंना त्यांनी 25 वर्ष या उपक्रमाला साथ केली ते आमच्या काकी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मला प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने कैलास बापू खोते आणि सुमित्रा काकींचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की 25 वर्ष हा अविरतपणे सोहळा त्या ठिकाणी ते पूर्ण त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्या दोघांचं अभिनंदन करावं. आपण एखादा उपक्रम सुरू करतो, एखादा वर्ष 2 वर्ष आपण तो चालू ठेवतो, मात्र 3ऱ्या वर्षी तो कार्यक्रम उपक्रम बंद होतो. अशा अनेक उदाहरणं आहेत. परंतु बापूने 25 वर्ष अविरतपणे हा उपक्रम सुरू ठेवला. अनेक अडचणी आल्या, परंतु त्या सर्व अडचणीवर मात करत हा सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा त्यांनी सुरूच ठेवला आणि हजारो वधूवरांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद निर्माण केला. परंतु वधूवरांच्या बरोबर त्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना सुद्धा जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करून दिला. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे केले होते. आज मला तिथं वधूवरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बाबत दिसतोय की आपण आता नवीन जीवनामध्ये पदार्पण करतायत. आणि आज आपल्या सर्वांचं दैवत साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हा तुमचा विवाह संपन्न होतोय. एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असं या ठिकाणी अशी मी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. काही वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याला पुष्कळ चालना मिळाली. 100 विवाह व्हायचे, लोक उत्साहात विवाह सामुदायिक विवाह करायचे. आता गावागावी मंगल कार्यालय झालं, वेगवेगळ्या योजनेमधून लोकांना निधी मिळायला लागला. आज गावागावी मी पाहतोय विवाह सोहळ्याचा खर्च कमी होण्यापेक्षा आता इतका वाढत चाललाय. ही अतिशय चिंतेची बाब आहे. काही काळ असं येतो की प्रचंड अडचणी निर्माण होतात. अशा वेळी आपण मदतीची अपेक्षा करतो. तर म्हणजे जीवनाची जी वाटचाल आहे ती प्रत्येकाने आपल्या स्वतःची पुंजी आरक्षित करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही नैसर्गिक संकटाला ती पुंजी तुमच्या आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग विवाह सोहळ्याचा खर्च कमी करण्याचा मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही ज्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी लोकांच्या आता उलटा अर्थ घेतात, जास्त खर्च करायला लागतो. एवढं प्रचंड ऊन आहे, 42-43 डिग्री त्या उष्णता आहे, तरी लग्न सराईमध्ये काय मला हाताळता तयार नाही. केव्हा तरी हे सगळे लग्नाचं जे उधळपट्टीचं जे सोंग आहे, मोठेपणाचं जी काही मोठेपणाच्या कल्पना आहे, मला वाटतं मला माहित नाही केव्हा थांबतील त्या. साईबाबांच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना की आमच्या जनतेला सतत वेळ मोठी द्यावी आणि अधिकाधिक विवाह सोहळा आमचे सामुदायिक विवाहामध्ये विवाह झाले पाहिजे, अशा प्रकारचा आशीर्वाद बाबांनी सगळ्यांना दिला पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा प्रपंच तो स्वतः करत असतो. ती वधूवर आता विवाह होतील, चांगलं नाव कमवतील, त्यांच्या आईवडिलांचं नाव कमवतील, चांगला उद्योग करतील, व्यवसाय करतील, कुटुंबाला त्यांचा मोठा आधार त्यानिमित्तानं त्यांना तो मिळणार आहे. परंतु माझी अपेक्षा एवढीच आहे की या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी हा संकल्प केला पाहिजे बाबांच्या पुण्यभूमीमध्ये की आमच्या कुटुंबातला प्रत्येक विवाह आम्ही दरवर्षी सामुदायिक विवाहामध्ये करू, अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे. तरच मग या अशा सोहळ्याला काही आता अर्थ होणार आहे. आज 25 वर्ष कैलास बापू, त्यांच्या पत्नी, आपल्या काकी, शिर्डीचे ग्रामस्थ यांचं खरं मला ग्रामस्थांचं अभिनंदन करायचं आहे की आपण एक या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं पाठवण बापूंच्या मागे उभं केलं आणि या सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होताना मी पुन्हा एकदा बापूंना मनापासून शुभेच्छा देतो, काकींना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊन त्यांना उत्तम आरोग्याने उदंड आयुष्य लाभो अशी साई चरणी प्रार्थना करतो. त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा बापू, सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आतापर्यंत किती मुलींचं कन्यादान करण्यात आलेलं आहे, त्यांचं वैवाहिक जीवन कसं आहे, आता सध्या हे किती वर्ष आहे? सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बाबांच्या पुण्यनगरीमध्ये सुरू करत असताना हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 25वं वर्ष आहे. या 25व्या वर्षामध्ये आतापर्यंत 2400 मुलींचे वधूवरांचे लग्न पार पाडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. यामध्ये हिंदू पद्धतीने असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्या प्रकारचे लग्न आम्ही सातत्याने शिर्डीच्या त्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार केलेलं आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग कुठल्या प्रकारचा न थांबता अखंडपणे हा सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने 2002 पासून सुरुवात केलेली आहे आणि आज 2026ला त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 25 वर्षामध्ये जे सुरुवातीला 2002 मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे सुरुवातीला लग्न केले होते 2002, 2003, 2004ला त्या वधूवरांच्या मुलांनी ह्या सामुदायिकमध्ये लग्न केलं. साधारण 20-21 सालामध्ये लग्न केलं. ती आमच्या शिर्डीकरांच्या दृष्टीने सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा विवाह सातत्याने करीत असताना ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव न करता सर्वांना सारखी लग्नामध्ये कसा आनंद भेटेल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. वधूंची चांगल्या प्रकारची मिरवणूक, त्यांना चांगल्या प्रकारचा ड्रेस, वधूंना 1 ग्रॅमचं मंगळसूत्र, त्यांना साड्या, त्यांना पैजण आणि बाकीचं संसारोपयोगी भांडे देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने चालू असतं. वराडी जी मंडळी आहे त्या वराडी मंडळीला सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपासून मिष्टान्नाचं जेवण सातत्याने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये देण्याचा आम्ही कायम प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगला प्रयत्न यशस्वी झालेला आहे. या सामुदायिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत
या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भूषवलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाची लग्न होतात, नंतर बौद्ध समाजाची लग्न होतात आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे तिसरं लग्न आपण करतोय. आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केले आहे. माझी सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते असतील, आमचा परिवार असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, माझा मित्र परिवार असेल, या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आणि आपल्या माध्यमातून त्याच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. म्हणून या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी 41 लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेले आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा हा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र नाही, गुजरात, गोवा, पंजाब इथून सुद्धा वधूवर या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या लग्न करण्यासाठी आलेला आहे. यामध्ये एकच कारण आहे, बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्मसमभाव असलेला संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतोय. त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाओ हा संदेश देण्याचं काम करतोय, पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम करतोय, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचं काम करतो. त्याचबरोबर इथल्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न होत असताना आम्ही एक महत्वाचा संदेश देतो का मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता मुलगीच हिला समजून तिचं जतन करावं आणि तीच आयुष्याची पंथी म्हणून तिचा सांभाळ करावा आणि लग्नाला जास्त अफाट खर्च न करता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने लग्न करावं असा संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही कायम करतो. पोटाला मुलगी नसतानाही तुम्हाला 2500 मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभले, काय सांगते? खरं म्हणजे आमच्या सौभाग्यवती सुमित्रा काकी आणि मी दोघांनी आम्हाला 2 मुलं आहे. मुलगी नसल्यानंतर दुसरीची जी मुलगी असेल ती आपली समजून तिचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कसं चांगलं लग्न करता येईल, तिच्या चेहऱ्यावर कसं समाधान होईल, तिच्या आई वडिलांना कसा आनंद होईल, त्यांच्या घरच्यांना कसा आनंद होईल हा सातत्याचा प्रयत्न आमचा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे. काय वाटतं, असा संसार आहे का त्याचा फुलवला जातो, त्याचा आपण काहीतरी धागा बनतोय, काय मनातून काय भावना आहे? मनातून एकच भावना आहे त्या 2400 मुलींचे आतापर्यंत लग्न करताना जो आनंद भेटला तो सर्वस्व आनंद आहे आणि त्यांच्या आई वडिलांना जो आनंद भेटला, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू भेटलं त्या सामुदायिक सोहळ्यामध्ये पाहायला भेटलं तो खरा आनंद आहे.